युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत मोर्चा काढण्यात आला। शिक्षण क्षेत्रातल्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी केजी टू पीजी नावाने हा मोर्चा काढण्यात आला। यावेळी बोलताना आदित्य ठाकरेंनी सरकारवर टीका केली। सरकार सुशासन नव्हे तर आश्वासनापुरतं मर्यादित राहतं की काय अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे। भाजप सरकारच्या गेल्या 2 वर्षांच्या कार्यकाळात शिक्षण विभागात अपेक्षेप्रमाणे बदल झाले नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे। आदित्य ठाकरे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांनी। शिक्षण क्षेत्रात युवकांचं आशास्थान असलेले युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण क्षेत्रातल्या समस्या मांडण्यासाठी शक्ती प्रदर्शन आणि मोर्चा गिरगाव चौपाटी ते इस्लाम जिमखाना असा सुरू झालेला आहे। आपल्या सोबत स्वतः आदित्य ठाकरे आहेत। आदित्य, म्हटलं जात आहे की हे युवा सेनेचं शक्ती प्रदर्शन आहे। मला वाटतं हा प्रश्न नुसतं युवा सेनेचा नाही आहे, प्रत्येक विद्यार्थी संघटना आवाज उठवत, तुम्ही बघता काही 2-3 वर्ष तर आवाज उठवतच आहे आणि जो काही घोळ आहे कुठेतरी वाटलेला कमी होईल तो वाढत चाललेला आणि त्याच्या विरुद्ध हा आवाज आहे। पण भाजप प्रणित सत्तेत शिवसेनाही सहभागी आहे आणि शिवसेना भाजपच्या शिक्षण विभागाला लक्ष्य करताना दिसते। नाही, याच्यात कोणी कोणाला लक्ष करत नाहीये, पण ज्या मिनिटाला मला वाटलं की काही प्रश्न सुटत नाहीये ते रस्त्यावर आणणं गरजेचं होतं, त्याला वाचा फोडणं गरजेचं होतं। कदाचित त्याच्यामुळे डोळेही उघडतील लोकांचे। असंही म्हटलं जात आहे की विनोद तावडे म्हणतायत की ज्या मागण्या आहेत त्या चर्चेने सोडवल्या जाऊ शकतात आणि हे युवा नेतृत्वाच्या उदयासाठी हा मोर्चा काढला जातोय का? मला वाटत नाही। संघर्ष कोणालाच नको असतो, कोणालाही रस्त्यावर यायचं नाहीये, पण जर गरज लागली तर यायला लागतं। एक शेवटचा मुद्दा की अलीकडे दिसतंय की प्रत्येक समाजातील घटकाला आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागतं आहे, मोर्चे काढावे लागतात। तसाच विद्यार्थी समाज आहे। आपण बघू शकाल की या आदित्य ठाकरे यांच्या भावना आहेत, आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागतं आहे अशा स्वरूपात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहन आगरेसह दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।